सारसोली गांव में मनपा की तीसरी सीबीएसई स्कूल का निर्माण करने के बावजूद स्कूल में प्रशिक्षित शिक्षकों की पूर्ति न करना, शिक्षा प्रदान करने के लिए निर्धारित संस्था की नियुक्ति न करने के साथ ही स्कूली गणवेश और अन्य जरूरी साहित्यों की पूर्ति न करने के विरोध में फिर एक बार आक्रामक भूमिका अख्तियारने वाले बीजेपी के पूर्व नगर सेवक सूरज पाटिल ने आज मनपा मुख्यालय के बाहर असंख्य छात्रों और अभिभावकों के समर्थन के साथ मनपा शिक्षण विभाग के खिलाफ आमरण उपोषण पुकारा, जहां पूर्व नगर सेविका सुजाता पाटिल और पूर्व नगर सेविका जयश्री ठाकुर भी मौजूद थी। मुख्यालय के बाहर जारी उपोषण की गरिमा के आगे महज 1 घंटे में ही सूरज पाटिल के नेतृत्व में जारी इस उपोषण के आगे आखिर प्रशासन को झुकना पड़ा और लगे हाथों शिक्षण उपायुक्त योगेश कडुस्कर ने उक्त मांगों को आचार संहिता खत्म होते ही पूरा करने का भरोसा लिखित रूप से सूरज पाटिल और अभिभावकों को देकर उपोषण स्थगित करने को कहा। बतौर जनप्रतिनिधि अब तक सभागृह के भीतर लोगों के न्याय हक के लिए अपनी आवाज बुलंद करने वाले सूरज पाटिल का दरारा मुख्यालय के बाहर भी वही था, जिसके फलस्वरूप आज छात्रों को न्याय मिल पाया। सूरज पाटिल ने इसे छात्रों और अभिभावकों की जीत करार। मीही या महानगरपालिकेचा एक भाग आहे, राहिलोय आणि नागरिक म्हणूनही आहे। लोकांना चांगली स्वप्न दाखवण्याचं काम सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून म्हणजे आम्ही स्वतः केलं आणि ते स्वप्न दाखवली नाही तर अस्तित्वात आणली सुद्धा। इंग्रजी माध्यमाची शाळा असेल कुक्षेतची, सीबीएसई शाळा असेल सारसुळ्याची, परिपूर्ण शिक्षण व्यवस्था आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वात इथं उभारली। परंतु काही कामचुकार अधिकाऱ्यांच्यामुळे या विद्यार्थ्यांना अन्याय भूमिका या सातत्याने कालावधीत चालवत होती। त्यांना शिक्षण व्यवस्थाकरिता टीचर नाहीत किंवा संस्थेची नेमणूक नाही अथवा कपडे नाही, पुस्तकं नाही, अशा सुविधांकरिता सातत्यानं पाठपुरावा करून सुद्धा पालकांच्या माध्यमातून न्याय मिळत नव्हता आणि शेवटी अन्याय सहन करणे आम्हाला शिकवलं नाही। उपोषण करण्याकरिता आम्ही उपस्थित झालो आणि ज्यांच्याकरिता करतोय मला आनंद आहे ते पालक ते विद्यार्थी सगळे साथ द्यायला इथं उपस्थित झाले आणि इम्पॅक्ट असा असतो शेवटी आंदोलन चांगल्या उद्देशाने केलं आणि मागण्या रास्ता असतील तर पूर्ण व्हायला टाईम लागत नाही। उपायुक्त योगेशजी कडुस्कर साहेब यांचं मी धन्यवाद मानेन, आयुक्त शिंदे साहेबांचंही की त्यांनी याची दखल घेतली आणि अवघ्या तासाभरातच त्यांनी संपर्क केला की आम्हाला तुमच्या मागण्या अशा पूर्णत्वास आचारसंहिता आणि सगळ्या गोष्टी मी सांगितलं आम्हाला लेखी स्वरूपात द्याल तर निश्चित आम्ही तुम्हाला सहकार्य करू। आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की प्रशासनाने लिखित स्वरूपात आपल्याला सगळ्या मागण्या पूर्णतेची लेखी आश्वासन नाही तर पूर्तता प्रक्रिया आणि त्यांनी प्रक्रियासुद्धा राबवल्याचं म्हणजे IT संस्था तिलासुद्धा पत्रव्यवहार करून त्यांचं इंटरेस्ट लेटरसुद्धा आम्हाला सुपूर्द केलेलं आहे की येणाऱ्या कार्यकाळात टेंडर प्रक्रियेत आम्ही समाविष्ट होऊन ही शाळा आम्ही स्वीकारण्यास तयार आहोत। म्हणून आकांक्षा फाउंडेशन असेल ऑलरेडी 50ची शाळा चालवते, सेक्टर 50ची IT कुक्षेची शाळा आता त्यांनी हँडओव्हर केली आणि सारसुळ्याच्या शाळेमध्ये सुद्धा आता चांगलं शिक्षण आणि सर्व सुविधा मिळतील आणि त्याकरिता 8 तास आमचा पूर्णत्वास येतो याचा आम्हाला आनंद। आता सुद्धा तुम्ही पाहिलं असेल शिक्षण उपायुक्त आणि आयुक्तांनी दखल घेतली, शिक्षण अधिकाऱ्यांना काही पडलेलं नाही। मला वैयक्तिक कोणाविषयी बोलायचं नाही, परंतु ह्या चिमुरड्यांच्या विषयी जर कोणी अन्यायकारक वागत असेल तर त्याला आम्ही वाचा फोडणार आणि तो लढा देणार। म्हणून हा लढा शेवटी ह्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आज सुद्धा आम्ही इथून जरी जात असलो लिखित घेतलेलं असलं, तुम्हालाही माहिती आहे की लिखित घेतलेलं परिपूर्ण कसं करावं लागतं, कारण याची माहिती आयुक्त, कलेक्टर, निवडणूक अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, पोलीस निरीक्षक सगळ्यांना याच्या प्रती त्यांनी दिल्या। ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे फक्त आपल्याला पत्र नाही दिलं, पालकांना पत्र नाही दिलं, मला पत्र नाही दिलं, तर सर्व डिपार्टमेंटला दिलं आणि त्यांची पूर्तता ते या आचारसंहिता संपल्या करणार आहेत। आम्ही त्यांना सहकार्य करण्यास तयार आहोत, कारण आम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी आलेलो नाही आहेत, त्या विद्यार्थ्यांकरिता आलेलो आहेत आणि निश्चित या विद्यार्थ्यांचं चांगलं होईल। ती सारसुळ्याची शाळा संपूर्ण नवी क्षेत्रात 1 नंबरची शाळा म्हणून सीबीएसई शाळा गणली जाईल आणि हा लढा त्याकरिता आम्ही केला। ब्युरो रिपोर्ट EW नेटवर्क।